राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान सुरू। 23 नगराध्यक्ष आणि 143 सदस्य पदाच्या जागांसाठी मतदान उद्या 21 डिसेंबरला राज्यातील सर्व नगरपरिषदांचा निकाल। नाशिकमधील सिन्नरच्या प्रभाग 2च्या मतदान केंद्रावर बोगस मतदार, बनावट आधार कार्ड बनवून आलेल्या मतदाराला निवडणूक अधिकाऱ्यांनी पकडलं, पोलिसांच्या ताब्यात दिलं। संभाजीनगरच्या फुलंब्री शहरामध्ये मतदान केंद्राबाहेर जादूटोणा केल्याचा प्रकार। भारत माता शाळा मतदान केंद्रावर काळी बाहुली आणि लिंबू आढळलं। अंबरनाथमध्ये आढळले 200 संशयित बोगस मतदार। पोलिसांकडून सगळ्यांची चौकशी सुरू। आधार पॅन कार्डच्या माध्यमातून ओळख पटवण्याचं काम सुरू। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ऍक्शन मोडवर। मुंबईतील विविध शाखांना भेटी। भांडूपमधील शाखेला राज ठाकरेंची भेट। मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी राज आणि उद्धव ठाकरेंची रणनीती। जागा वाटपाचं सूत्र ठरवत असताना मराठी मुस्लिम फॅक्टरला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याची माहिती। मुंबईबाबत भाजपचं नो रिस्क धोरण। छोट्या छोट्या समाज घटकांना सोबत घेत निवडणुकीला सामोरं जाण्याचा भाजपचा प्रयत्न। विधानसभेच्या धर्तीवर मायक्रो घटकांच्या एकत्रीकरणासाठी भाजपचं प्लॅनिंग। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपची स्ट्रॅटेजी। लालबाग, परळ, दादर, माहीम, भायखळा, वरळी भागामध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप समसमान जागा लढणार। मुंबईमध्ये भाजपला थोपवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र येण्याची शक्यता। काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला आज मुंबईत महाविकास आघाडीचं ऐक्य राखण्यासाठी प्रयत्न करण्याच्या राहुल गांधींच्या सूचना। अमित शहांच्या भेटीनंतर अजित पवार आणि सुनील तटकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। अजित पवार आणि फडणवीसांमध्ये पाऊण तास चर्चा। कोकाटे प्रकरणासह मुंबई महापालिका निवडणुकीतील सहभागाबद्दल चर्चा झाल्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विरार आणि मीरा भाईंदरमध्ये। विरारमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा, तर मीरा भाईंदरमध्ये जाहीर सभा। पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा फोडणार नारळ। नाशिकच्या सटाणा शहरामध्ये बनावट नोटा जप्त। 4 चाकी वाहनासह 7 जणांना घेतलं ताब्यात। नेमकी रकमेची किती बनावट चलन जप्त याबाबत अजून अधिकृत माहिती नाही। अमरावतीमध्ये जुन्या वादातून तरुणाची हत्या। हत्येच्या घटनेनंतर आमदार रवी राणांच्या घराच्या परिसरातील 7 ते 8 गाड्यांची तोडफोड। घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण। नागपूरच्या बुटीबोरीमध्ये पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली 6 वर। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत, तर संबंधित कंपनी वारसांना 30 लाख रुपये मदत देणार। आसाममध्ये राजधानी एक्सप्रेसच्या हत्तींच्या कळपाला धडक। 5 डबे रुळावरून घसरले तर 8 हत्तींचा मृत्यू। सुदैवानं कोणत्याही प्रवाशाला दुखापत नाही। एअरपोर्टच्या रनवेवर बसून उमेदवारांनी दिली लेखी परीक्षा। ओडिशातील संबलपूर जिल्ह्यामध्ये 87 होमगार्ड पदांसाठी 8000 पेक्षा अधिक उमेदवार। सर्वांनी एकत्र दिली परीक्षा। एप्स्टीन फाईल्समधील 68 नव्या फोटोंमुळे खळबळ। ट्रम्प, क्लिंटन, गेट्स सोबतचं मायकल जॅक्सननं अल्पवयीन मुलींसोबतचे आक्षेपार्ह फोटो। अमेरिकेचा सिरियामध्ये हवाई हल्ला। सिरियातील आयसिसच्या तळांवर मारा। सिरियामध्ये तैनात 2 अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूचा अमेरिकेकडून बदला। दहशतवाद्यांचे अड्डे, शस्त्रास्त्रांचे डेपो उद्ध्वस्त।
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल. चाहत्यांना आश्चर्याचा धक्का. मात्र व्हायरल फोटो AI जनरेटेड असल्याचं सत्य. T20 वर्ल्ड कपसाठी आज भारतीय संघाची घोषणा होणार. शुभमन गिलसह संजू सॅमसन यांच्या निवडीबाबत चर्चा सुरू. BCCIची आज पत्रकार परिषद.